अनिल आर्थिक सहाय्य दिलंय 5,000 रुपयांचं. ते प्रथमेश पोकळे साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. मेगा फायनल मेगा इव्हेंट परळी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 गेली 12 वर्ष. खरं तर या परळीमध्ये मी येतोय, क्रिकेटचा थरार पाहतोय. प्रकाश भाऊ देसाई आदरणीय यांचा पाठिंबा मी या प्रत्येक कार्यक्रमाला पाहतोय. कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमीच मोठं योगदान आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांनी जे मोठं योगदान दिलं आहे, प्रथम पारितोषिकाचं 40,000चं, त्याचबरोबर 1 ते 4 नंबरच्या ट्रॉफीज दिल्या. दर्शन गोळे, संजय कडू यांनी बॅकफुटला जात चेंडू तडवला. शॉर्ट थर्डमॅनला थोडंसं फंबल होतं, एक धाव मिळते आहे. सामनावीर राज देसाई यांनी सर्व ट्रॉफ्या दिल्यात आपल्याला. सन्मान चिन्ह भावेश गायकवाड यांनी आपल्याला दिलेत. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी माझ्या जवळ बसलेले सतीश पवार साहेब यांनी सायकल दिली आहे. बंटी गायकवाड यांनी आर्थिक सहाय्य म्हणून 2,500 रुपये दिलेत. 5,000 प्रथमेशजी पोकळे साहेब. अनिलजी देसाई, बंटी धुमाळ यांनी पाणी दिली आहे. दत्तदादा सपकाळ यांनी 2,000चं आर्थिक डोनेशन. त्याचबरोबर विठ्ठल चिनकर यांनी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि सिरीजसाठी ट्रॉफी दिली आहे. यूट्यूब कुणाल कारेकर. सुशीलजी गायकवाड यांनी 2,500चं डोनेशन. खरं तर भाऊंना सांगायला मला आवडेल, ज्यावेळी पहिली सुधागड प्रीमियर लीग पहिली पर्व दुसरं होतं, मी दुसऱ्या पर्वाला जोडलं गेलं होतं. इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. अंपायर से आप पूछ सकते हो ये कैसे हुआ, ये क्यों दिया, ये नहीं पूछ सकते. नो आर्ग्युमेंट्स. मला सांगायला आवडेल, त्यावेळी 1,000 आणि 500च्या नोटी चालायच्या, म्हणजे ती करन्सी चालायची. त्यावेळी टिप म्हणून 27,400 रुपये मला मिळाले होते. पेडलीच्या मैदानावर पर्व दुसरं होतं मला तर वाटतं ते. आजही मला आठवतं आहे. मंगेशजी चव्हाण यांच्या निमंत्रणाला मान देऊन आम्ही आलो होतो. त्यानंतर परळीवासियांचं प्रेम आणि आम्ही परळीवासियांचे होऊन बसलो. तो गेंदबाज अक्षय नकाते. मेगा फाइनल मेगा इवेंट. फिलहाल तो प्रकाश भाऊ खामोश हैं. पिछले मैच में उन्होंने 4,400 रुपये का इनाम दिया. कुल मिला के 5,000 उन्होंने दिए. फिलहाल खामोश है, लेकिन शेर खामोश है इसका मतलब ये नहीं होगा कि जंगल में उसकी दहाड़ नहीं गूंजेगी. अभी 5 ओवर का खेल बाकी है. बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, जबरदस्त. वीरेंद्र सहवाग की यादों को ताज़ा किया, लेकिन फील्डर उस गेंद के नीचे आए. अच्छी फील्डिंग हुई, 2 रन मिले और 2 रन से टोटल बढ़ता हुआ वरद विनायक 11 का 4 रन. दुगाडे सर. तर अक्षय नकातेसाठी आता बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक संतोष शेठ देशमुख यांच्याकडून. इसे कहते हैं वार पे पलटवार. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खिला है बल्लेबाज विनोद पाटिल ने. काफ़ी अच्छी खिलाड़ी है ये विनोद पाटिल. परली में बहुत क्रिकेट छुपा हुआ है, क्योंकि शिवशक्ति परली की खिलाड़ी है ये. शिवशक्ति परली जो बाहर जाके खेलती है, अभी वावंजे में वो खेलने वाली है. वावंजे मेरे गांव से तकरीबन 35-40 किलोमीटर की दूरी पर है. तो सोचिए परली से कितना दूर है वो. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा. अक्षय नकाते ने अच्छा ओवर किया है मैंडेटरी पावर प्ले का. 1 ओवर की समाप्ति के बाद महज 7 रन दिए हैं. मेगा फाइनल है. नंबर 1 और नंबर 2 की पोजीशन के लिए ये लड़ाई हो रही है. प्रकाश भाऊ भी जानते हैं कि नंबर 2 आता जरूर है, सुकून जरूर मिलता है, लेकिन नंबर 1 की पोजीशन पाना हर किसी का सपना होता है. चांद पर पहला कदम किसने रखा? बच्चा बच्चा जानता है, नील आर्मस्ट्रांग. उसके बाद कईयों ने रखा, कुछ याद नहीं. इंसान हमेशा नंबर 1 को याद रखता है और 1 नंबर की पोजीशन पाने के लिए उसकी हमेशा कोशिश रहती है. काश मैं कलेक्टर बनता, काश मैं प्रकाश भाऊ देसाई जैसा समाज सेवी बनता, लेकिन मैंने कोशिश ही नहीं की, तो कैसे बन पाऊंगा. कोशिश आपके सपनों को पूरा करती है और काश सिर्फ आपको सपने दिखाती है. तो कोशिश करनी होगी इन दोनों टीमों को कि वो नंबर 1 की पोजीशन तक कैसे पहुंचे.
बिल्कुल शांत है क्राउड, पता नहीं चल रहा है कौन सी टीम के सपोर्ट में है, शांत होने के कारण। ये मानो ग्राम पंचायत चुनाव की वोटिंग की तरह है, शांत रहते हैं। कुछ लोग ऐसे कहते हैं, अरे हम तेरे ही है भाई, तेरे ही है भाई। और भाई को जब पता चलता है मैंने 400 वोटों की टैली की थी, मुझे 178 क्यों मिले, तब पता चलता है ये मेरा है, वो मेरा है। जिस लोगों ने कहा उन्होंने मार ली। ये मुझे काफ़ी एक्सपीरियंस है, क्योंकि 1994 साल से मैं ग्राम पंचायत चुनाव में काम करता आ रहा हूँ हमारे गांव में। डॉक्टर दर्शन आवासकर, आपल्या विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. आपलं सुद्धा स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये खऱ्या अर्थाने सुधागडच्या तरुणांच्या गळ्यातील तावीज म्हणलं जातं A1 जोडी खऱ्या अर्थाने ग्रुप ग्रामपंचायत परळीचे विद्यमान सदस्य राजेश दादा परदेशी आणि संतोष शेठ देशमुख थोड्याच वेळात इथे येत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. हाँ, संतोष दादा देशमुख और राजेश जी परदेशी A1 जोड़ी परड़ी, अनिल ने मुझे बताया, ज़रूर उनका भी स्वागत होगा। अल्पेश दलवी का फिलहाल पलड़ा भारी है, मैं कहूँगा समीरा फाइटर का नंबर मिलेंगे। 4 वन बाउंस लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, फ्रंट फुट पे आके इस गेंद को मिड ऑफ के ऊपर से खेला था बल्लेबाज विनोद पाटिल ने, और गेंद को सीधा खेला था लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 4 रन। डीजे शुक्रिया। प्रकाश बाबू देसाई, इनके साथ सतीश जी पवार साहब जिन्होंने मैन ऑफ द सीरीज के लिए हमें साइकिल दी है, उदय जी धुमाल जिनकी टीम इस श्रृंखला में खेली हुई है, उनके साथ साथ बापू काका देसाई, और उनके साथ साथ भूतपूर्व सरपंच साहब दत्ता शेठ आवासकर परड़ी इस मैच का मज़ा लेते हुए मेहमान कक्ष से, तो उनका भी मैं ज़रूर स्वागत करना चाहूँगा। कुछ ही पलों में राजेश परदेसी और संतोष जी देशमुख साहब यहाँ पर तशरीफ़ लेकर आएंगे। टीम का टोटल हो चुका है समीरा फाइटर्स के खिलाफ श्री वरद विनायक 11 का 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। कलाम के सहारे इस गेंद को मोड़ा मोहम्मद असरुद्दीन, BVS लक्ष्मण, मोहम्मद कैफ, हैदराबादी क्रिकेट की यादों को ताज़ा किया इस शॉट ने, और टोटल बना 21। 2 रन से 21 रन टोटल बना है। अभी तवास्कर प्रेसिडेंट हो तो ऐसा हो, परली ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2025 का कई सालों से प्रेसिडेंट है वो, एक एक पाई का हिसाब रखने वाला प्रेसिडेंट। 5 ओवर का ये फाइनल है। ऑन साइड के ऊपर खेला है, वैकेंट एरिया में गेंद है, क्या वन बाउंड सीमा पार होगी, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और दूसरे रन के लालच में रन आउट हो चुके हैं खिलाड़ी। इट्स अ कंप्लीट सुसाइड। आउट होने वाले खिलाड़ी मयूर केतकर, जिस तरह मयूर केतकर को फील्डर ने ठोका, तू भी ठोक दीजिए। वालगुडे सुद्धा बक्षीस लावून दमले, टीम फायनल पर्यंत गेली आहे, एकदाच काय ते फायनल जिंकल्यावर। A1 जोडी संतोष देशमुख आणि राजेशजी परदेशी, अनिल कोळी माझ्यापेक्षा चांगलं विवरण करतील। तर खऱ्या अर्थाने सुधागड तालुक्यातील तरुणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे, आणि परली ग्रामपंचायत प्रीमियर लीग जेव्हा आम्ही चालू केली त्यावेळेस आमच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे A1 जोडी खऱ्या अर्थाने संतोष शेठ देशमुख आणि ग्रुप ग्रामपंचायत परळीचे विद्यमान सदस्य राजेश दादा परदेशी, इथे नक्कीच इथे यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही परली ग्रामपंचायत प्रीमियर लीग कडून त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या, आपलं स्वागत आहे। तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 26। तर संतोषजी वालगुडे यांच्याकडून आम्हाला पारितोषिक आलंय। वालगुडे साहेब, तुमचं मनापासून धन्यवाद, कारण सकाळपासून एवढं लांबून येऊन आम्ही बोलतो आहे,
आणि अशा वेळेला ज्यावेळी आम्हा कलाकारांना कलेची कद्र करणारा एखादा कदरदान भेटतो त्यावेळी आनंद हा वेगळाच असतो. तर राजेश जी परदेशी आणि संतोषजी देशमुख या एवन जोड़ीचं या व्यासपीठावर मनापासून स्वागत. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन संख्या बन चुकी है 26. प्राइज डिस्ट्रीब्यूशन अनिल कोहली आपको करना है. हाँ, तो मैच की तरफ हम चलेंगे. सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, एक रन तो जरूर मिलेगा. देखिए ये जो टीम है ठंडा करके खाने वाली टीम है वरद विनायक 11, ये जानती है 60 तक अगर ये पहुंच गई ना तो भी इनके लिए बहुत है. 60 के लिए इनकी गेंदबाजी काफ़ी अच्छी है. मोरे काफ़ी अच्छा खेल रहे हैं, रोहन मोरे. और इस वक्त स्ट्राइकर एंड पर अगर हम देखें तो विनोद पाटिल कवर्स में खेला है. कवर्स के ऊपर से शॉर्ट एक्स्ट्रा कवर से गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर. और इस ग्राउंड की स्थिति ऐसी है, शाम के 5:30-6 बजे वातावरण एकदम शांत होता है और वहाँ पे गेंद ट्रैवल होना थोड़ी मुश्किल होती है. मैंने देखा है, हर साल मैं यहाँ पे आता हूँ. इस ग्राउंड का काफ़ी अभ्यास है मुझे. दोघडे सर, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संतोष शेठ देशमुख यांच्याकडून. संतोष देशमुख आए और इनाम ना लगाए, ऐसा हो ही नहीं सकता. ऐसा हो ही नहीं सकता. हमेशा उनके द्वारा क्रिकेटर्स के लिए इनाम रहता है, कमेंटेटर्स के लिए इनाम रहता है, अंपायर्स के लिए इनाम रहते हैं, सबके लिए इनाम रहते हैं. खुश करते हैं वो सभी को जब भी आते हैं तब. आणि कुठल्याही फलंदाजाने षटकार सुद्धा मारला तर त्याला सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक असेल संतोष शेठ देशमुख यांच्याकडून. देखिए हर छक्के के लिए 500 का इनाम है. सन्माननीय नवनीत शेठ देशमुख यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय नवनीत शेठ देशमुख यांना विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीनं की आपण व्यासपीठावर यावं. धावफलकावर धावा लागल्यात त्या. गोविंद याचा स्कोर कार्ड सांगतोय 32. षटक सुरू आहे ते तीसरा. तो तीसरा ओवर प्रोग्रेस पर है. 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. मेगा फाइनल है ये परली ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2025 का ये खूबसूरत कारवा. 12वां सीजन है ये, शायद 12वां या 11वां. लेकिन ये एज लगा, विकेट कीपर ने जाने दिया, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया, सिंगल मिला और रन बने कुल मिलाकर 33. राजन शेठ आवासकर आपल्यासुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं सुद्धा स्वागत आहे. राजन शेठ आवासकर आपल्यासुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. आपलं स्वागत आहे. नवनीत शेठ देशमुख आपण या. और ये गेंद थोड़ी देर हवा में थी, दोनों फील्डर बीट हुए और जैसे बीट हुए नसीब का चौवा मिला श्री वरद विनायक 11 को. इनके जो राजकिरण जाधव जो फ्रेंचाइजी है उनके बारे में जब मैंने पूछा लोगों से तो उन्होंने कहा, कई लोगों ने मुझसे कि ये खिलाड़ियों को टेंशन नहीं देते, आपको जो खेलना है वो खेलो, हार जीत तो होती रहेगी. और इसी कारण हर साल वो फाइनल या सेमीफाइनल में नज़र आते हैं. वो उतना ज़्यादा टेंशन नहीं लेते और ना ही देते हैं दूसरों को, खिलाड़ियों को, कि आपको ऐसा खेलना था, आपको वैसा खेलना था. आपको जैसा चाहे खेलो, क्रिकेट एंजॉय करो. हमारी गांव की लीग है, गांव का नाम आगे होगा, हार जीत की बात बाद में होगी, गांव का नाम होगा. फाइनल है, गरम करो कहते हैं, खुद तो गरम हुए नहीं. इनाम लगाइए आप, तब मैं गरम होऊंगा. इनाम लगाइए. अरे डीजे मास्टर का भी आवाज होना चाहिए. मैं मशीन नहीं हूँ, मशीन वहां पे है. टाइगर दिखाई दिया. टाइगर ने इनाम भी लगाए. टाइगर जिंदा भी है, चलता भी है, फिरता भी है और 7 बजे के बाद दहाड़ता भी है. देखिए हैंडसम पर्सनालिटी के मालिक दर्शन अवास्कर और पंकज देसाई. फोटो सेशन हो रहा है. अनिल कोहली का भी उनके साथ फोटो सेशन हो रहा है. परली ग्राम पंचायत लीग ओवर समाप्त हो चुके हैं 3.
और 37 रन। तो कम से कम 2 ओवर में 23 रन ढूंढने की कोशिश होगी। 22-23 रन 60 तक पहुंचाने की जिम्मेदारी होगी रोहन मोरे, जिन्होंने पूरी लीग में अच्छा खेला है। वरद विनायक जो पहुंची है, इट्स अ टीम वर्क। टीम के हर एक खिलाड़ी ने थोड़ा थोड़ा कंट्रीब्यूट किया है, किसी एक ने नहीं। इनका कोई भी खिलाड़ी देखिए, बेस्ट बॉलर बेस्ट बैटर के रेस में ज़्यादा नहीं दिखाई देगा आपको, लेकिन ये टीम फाइनल खेल रही है। इसका मतलब इट्स अ टीम कंट्रीब्यूशन। क्रिकेट जो खेल है, इट्स अ टीम वर्क। हम कहते हैं द गेम ऑफ यूनिटी। 38 रन हो चुके हैं, 11 गेंदों का अभी भी खेल इस इनिंग का शेष है, क्योंकि ये ओवर चौथा चल रहा है। गेंदबाज अल्पेश, शिवा दड़वी का ये चेला, दूसरा किधर गया? हाँ, कैच की पोजीशन पे है। ये अच्छे होंगे, ये होंगे अच्छे, ऐसा लग रहा है मुझे, लेकिन हवा रुक चुकी है और उसकी वजह से विकेट मिलता हुआ यहाँ पर आउट होने वाले खिलाड़ी विनोद पाटिल। तो ठोक दीजिए। माइकल जैक्सन पर लोग सिधारे हैं। अरे हमारे इंडिया में आई है, इंडिया में महाराष्ट्र में आई है, महाराष्ट्र में रायगढ़ में आई है, रायगढ़ में सुधागढ़ में आई है, सुधागढ़ में परली में आई है, और इस मैच में देखिए माइकल जैक्सन अभी भी जिंदा है। चलिए, हाँ, स्टेज के सामने रोशन वालगुड़े इनकी तरफ से उनके लिए 100 का इनाम है। 100 का इनाम है, 100 का इनाम। रोशन वालगुड़े 100 रुपए दीजिए उनको, आपकी वजह से बुलाया है। ये सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन से जितने गाने आएंगे उतना डांस कीजिए आप। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। उनचालीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा। अभी भी पता नहीं चल रहा है दर्शक किस टीम को ज्यादा सपोर्ट कर रहे हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला बल्लेबाज रोहन मोरे ने। जब तक क्रीज पर है 60 तक वो जरूर पहुंचाएंगे अपनी टीम को। 60 ये अच्छा टारगेट है। अभिषेक गुप्ता यांना सुद्धा आता बक्षीस आलेलं आहे। प्रत्येक षटकाराला किरण आवासकर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। परड़ी में आते वक्त मुझे 100-200 बोलने की अब आदत नहीं रही, 500 परड़ी में अब आदत नहीं रही, क्योंकि परड़ी में अब हरी पत्तियां बहुत आ चुकी है। सबके पास है, सबका साथ सबका विकास। तो टोटल वहीं पे रुका हुआ है इस डॉट गेंद के कारण। 40 ना, 40 रन काफी कम आ चुके हैं। रोका है इस ओवर में अल्पेश ने। 3 ही रन दिए हैं 5 गेंदों में। कम से कम एक छक्का आना जरूरी है। अभिषेक गुप्ता के पास वो ताकत है। और ये उंगली उठी क्योंकि फुल टॉस गेंद थी। फुल टॉस गेंद थी, अंपायर को कोई टेंशन नहीं है। फुल टॉस गेंद सीधा आती है, पैर पे आती है, तो समझिए पैर के बाद वो स्टंप पे जाएगी। ठोक दीजिए। ₹100 का इनाम है इस डांसर को।
चेतन पाटिल की तरफ से 100 रुपए है। डांसर आइए, डांसर आपके लिए 100 का इनाम है। नहीं नहीं, जैसे नाचेंगे डीजे। एक और, कौन है भाई ये? रोहन मोरे, बाहुबली। हमारा वचन ही हमारा शासन। ठोक दीजिए। धन्यवाद डीजे. याच रोहन मोरेने गतवर्षी दुगाडे सर 1 बॉल 6 पाहिजे असताना फायनलच्या सामन्यामध्ये षटकार ठोकला होता. हाच तो रोहन मोरे. हाँ, होता है होता है होता है। डांसर के लिए मैं सतीश पवार साहब से गुजारिश हेलो करना हेलो चाहूंगा सर कि उनके सर द्वारा 150 होने चाहिए। सर दुगाडे सर, बॉलर दुसरा होता आणि बॅट्समन हाच होता, लक्षात ठेवा. हाँ, अरे होता है भाई। और ये गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी। रोहन मोरे को मिले 2 रन और टीम का टोटल आता हुआ 54। 60 के करीब मैंने कहा था, 60 अगर होते हैं तो ये मैच जबरदस्त फाइट वाला होगा। अनिल, 54 हो चुका है। 60 का आंकड़ा देखिए, मॉल में जब हम कपड़े खरीदने जाते, कोई चीज खरीदने जाते तो 200 नहीं लिखते, 199, 80 नहीं होंगे अब। नहीं नहीं, अब 80 नहीं बनेंगे क्योंकि आखिरी ओवर चल रहा है। 60 के करीब ठीक है, 60 के करीब चांसेस है बनने के। यह आखिरी पीटी है। कितनी गेंदें बची है? 3 गेंदें बची है। गब्बर सिंह होते तो जरूर इस अंदाज में पूछते कितनी गेंदें बची है। सरकार 3। बंदूक की गोली अनिल कोहली। कई स्टार इस पीपीएल में मैं देख रहा हूं परड़ी के, थप्पी लगाए बैठे हुए हैं। शिवा दलवी, राकेश आवास्कर, पंकज देसाई, अनिल कोहली, गोविंद। लेकिन 2 स्टार खेल रहे हैं, अल्पेश और कल्पेश। एक टेंशन देने वाला मानुस तो दूसरा टेंशन लेने वाला मानुस। और ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना। और ये क्या किया? ये कौन है भाई? राहुल आवास्कर. आणि या कॅच ड्रॉपसाठी नवनाथ शेठ आवासकर यांच्याकडनं राहुल आवासकर यांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि पंकज देसाई यांच्याकडनं 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. कुल मिला के 151. मागे गणेश उत्सवाची पावती आहे खऱ्या अर्थाने 151 रुपये. बरोबरच. आणि आमच्याकडनं सुद्धा 21 रुपये, 171 रुपये प्राइस. टोटल 55. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. रोशनजी वालगुडे यांच्याकडून सुद्धा 55 रुपये आलेले आहेत. आता टोटल झाले तर 222 रुपये जमा झालेले आहेत. नंतर घेऊन जायचे आपण. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर आखिरी 2 गेंदें बची है। मनोज देशमुख फिर से एक बार आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। 55 और 6 बनेंगे 61। इस ओवर की अब आखिरी गेंद शेष। डीजे।
था, सुबह से चाहिए था, मजा आता. डॉक्टर दर्शन आवासकर यांच्याकडनं या डान्ससाठी 100 रुपयाचं पारितोषिक घ्यायचंय, आपण कलेक्ट करायचंय. कला अंगात असणं गरजेचं आहे, मग ती कोणतीही कला असू द्या. हा, गोटे अंपायर पेक्षा पॉवरफुल डान्स आहे हा. शेवटचा चेंडू 61 धावा धावलगाव लागल्यात. व्हॉट्स हॅपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी. तो 61 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 6 आते हैं तो 67 बनेंगे, 4 आते हैं तो 65, 3 आते हैं तो 64 और ये 4 आ चुके हैं. 65 रन जीत के लिए 66 रनों की जरूरत है समीरा फाइटर्स को इस मुकाबले के दूसरे सत्र में. और जैसे ही दूसरा सत्र आएगा माइक्रोफोन पर आएंगे अनिल कोहली और उनके साथ मैं जुड़ा रहूंगा. तर मगाच्या कॅच ड्रॉप साठी समीर शेख यांच्याकडनं सुद्धा 200 अंपायर रुपयाचं भाई पारितोषिक नहीं आलेलं है. आहे. अंपायर बल्ला है क्या? हाँ बल्ला है. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक परळी ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करतोय. तुमचा उतांड अतिशय प्रतिसाद आम्हाला लाभतोय. खऱ्या अर्थाने आम्ही खूप आपले आभारी आहोत. अतिशय जबरदस्त प्रतिसाद आपल्या माध्यमातून आम्हाला इथे पाहायला मिळते. व्ह्यूवर्स सुद्धा आम्हाला खूप चांगले मिळाले यावर्षी. गेल्या वर्षीचा आमचा रेकॉर्ड होता परळी ग्रामपंचायत प्रीमियर लीगला 34,000 व्ह्यूवर्स लाभले होते, परंतु आतापर्यंत आम्हाला जवळजवळ 36,000च्या पुढे हा आकडा गेलेला आहे आणि जवळजवळ फायनल होईपर्यंत 40,000 होतील अशी अपेक्षा आहे. एक खऱ्या अर्थाने सक्सेस टुर्नामेंट ठरलेली आहे परळी ग्रामपंचायत प्रीमियर लीग, सुधागड तालुक्यातली मानाची स्पर्धा. तर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या श्री वरद विनायक 11 संघाच्या. 65 धावसंख्या झालेली आहे. 66 धावांचा टार्गेट असेल. थोडंसं विनंती आहे खेळाडूंना मधून जागा सोडायची आहे, पलीकडच्या बाजूला बसायचंय प्लीज, विनंती आहे. समीरा फायटरचे खेळाडू अल्पेश आपले खेळाडू त्या साईडला शिफ्ट करा, मधून जागा ठेवायची प्लीज. तर 30 चेंडू आणि 66 धावांचा टार्गेट आणि आपल्या बरोबर मी जोडला जाईल फायनलचा सामना 1001% प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम 100% करणार. प्रेक्षकांना फायनलच्या सामन्यामध्ये मजा येणं गरजेचं आहे. जे मान्यवर आलेले आहेत त्यांना सुद्धा मजा आली पाहिजे आणि समालोचन करताना नक्कीच मी हे काम करणार याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. 66 धावा करायचे, 30 चेंडू. चॅम्पियन हे नाव अतिशय खूप मोठं आहे. आपण लीग फॉर्मॅट मध्ये किती सामने जिंकलो, लीग फॉर्मॅट मध्ये किती सामने हारलो हे महत्वाचं नाहीये. चॅम्पियन कोण म्हणणार ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं हे महत्वाचं आहे. इथे आलेले प्रेक्षक जे आलेले आहेत ते घरातून आले असल्यानंतर संध्याकाळी काय सांगतील, कोणाचा संघ जिंकला, कोणाचा संघ चॅम्पियन बनला हे महत्वाचं आहे. आणि नक्कीच सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम समालोचक अनिल कोहली करणार डेफिनेटली. बघा आता सामना सुरू होण्याच्या पहिलेच आर्यसाठी बक्षिसं लागलेली आहेत. जर आर्यने पहिलं षटक 5 धावांचं फक्त टाकलं तर किरण आवासकडून रोख रक्कम 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आर्यने कशा पण 3 विकेट जर घेतल्या तर रोहन आवासकर यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि प्रत्येक विकेटसाठी नवनाथ शेठ आवासकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक.
प्रत्येक विकेटसाठी संतोष शेठ देशमुख यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाला सुद्धा संतोष शेठ देशमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला बोलूया मैदानावरती फायनलचा सामना. पहिला षटक घेऊ द्या आर्य. पहिला चेंडू टाकलाय, स्लोअर चेंडू आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, एक धाव कंप्लीट झालेली आहे, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू मात्र जातोय, श्री गणरायाला वंदन करणारा येतोय समीरा फायटर्स ब्रँडेड. पहिला खणखणीत दणदणीत चौकट. ते आपण मुख्य मंचावरती आणि इथे मात्र ओ माय गॉड पंचांकडे जोरदार अपील मागितले गेले. एक्स्ट्रा अपील, लाऊडली अपील आणि पंचांचा बोट येतोय आकाशामध्ये. आणि बघा स्वतः अल्पेशने मात्र मैदान सोडलेलं आहे. खेळाडू वृत्ती खऱ्या अर्थाने टाळ्या झाला पाहिजे अल्पेशसाठी. पहिली विकेट आर्यच्या नावावरती. की आता थोडंसं मराठी गाण्यांकडे लक्ष द्या. मान्यवर बसलेत, प्रेक्षकांची गर्दी आहे. तर आता प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला पाहिजे असं तुम्ही गीत ऐकवा की प्रेक्षकांना सुद्धा मजा यायला पाहिजे. कल्पेश दळवीसाठी बक्षीस लागलेले. आता 3 षटकारांसाठी योगेश दळवी यांच्याकडे रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. मी मगाशीच सांगितलंय हा सामना चुरशीचा होणार, यात काही शंका नाहीये. न्यू बॅटर मैदान एंटर झालाय अक्षय नकाते. आर्य अवास्कर पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू टाकतोय, अतिशय सुंदर चेंडू. खऱ्या अर्थाने फायनलचा सामना आहे. किती सामने जिंकलो, किती सामने हारलो हे महत्वाचं नाहीये, चॅम्पियन नाव महत्वाचं आहे. चॅम्पियन. लोक विचार करतील, आठवतील परळी ग्रामपंचायत 2025 मध्ये कोणता संघ चॅम्पियन झाला होता, हे महत्वाचं आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. नक्कीच या चेंडूवरती मात्र एक धाव धावून काढलेली आहे. बघा संतोष शेठ वालगोडे यांच्याकडून आता कल्पेश साठी बक्षीस लागले. 3 षटकारांसाठी रोख रक्कम 2000 पारितोषिक. आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. राजकिरण जाधव संघ मालक धड पडतायत, चाच पडतायत, परंतु नक्कीच मेहनत करताना दिसत आहेत. एक धाव मिळते. नक्कीच आर्य मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत धाव फलकावरती धावा लागल्यात 6 धावा लागलेल्या आहेत. 66 धावांचा टार्गेट आहे. मी मगाशी सांगितले मॅच अतिशय चुरशीची होणार. दोन्ही संघ खऱ्या अर्थाने बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला विचार करत झाला तर समीरा फायटर्स आणि एका बाजूला विचार करत झाला श्री वरद विनायक 11. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर चाललाय, पंच दंडित करतायत. स्क्वेअर चेंडू अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. प्रेशर रिलीज झालंय मैदानामध्ये. थोडासा नक्कीच फायनलचा सामना आहे. शांत वातावरण आहे खऱ्या अर्थाने, परंतु ही वादळापूरची शांतता आहे खऱ्या अर्थाने. अल्पेशची जी विकेट आली होती अल्पेश दळवीची, त्या विकेटसाठी मात्र मंदार शेठ अवास्कर यांच्याकडून आर्यसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. आणि आता इथे मात्र पहिलं षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाची अंतिम धावसंख्या झाली ती
समीरा फायटर्स या संघाची 13 धावसंख्या झालेली आहे. आता 24 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 53 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 53 धावा. दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज, वेगवान गोलंदाज अभिषेक गुप्ता. कल्पेश खऱ्या अर्थाने आता स्ट्राईकला आहे. षटकाराला मात्र नक्कीच बक्षिसं लागलेली आहेत. योगेश दळवी यांच्याकडनं षटकारांसाठी 3 षटकारांसाठी 5,000 आणि संतोष शेठ वालगुडे यांच्याकडून 2,000. जर 3 षटकार लगावले तर टोटल रक्कम मिळतील 7,000 रुपये. फायनलचा सामना अतिशय जबरदस्त थरारक सामना. घर बसल्या सगळे प्रेक्षक हा सामना पाहतायत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज, वेगवान गोलंदाज अभिषेक गुप्ता. शॉर्ट पिच चेंडू आणि या शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला भेदून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर होतोय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. कडनं सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूला भेदून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. ठोक डीजे. आता तो क्षण आलाय सांगायचा मला. 3 षटकारांसाठी योगेश दळवी यांच्याकडनं 5,000 आणि संतोष शेठ खऱ्या अर्थाने वालगोडे यांच्याकडून 2,000. आणि आता जर तिसरा षटकार जर आला तर 3,000 मिळतील संतोष शेठ वालगोडे यांच्याकडून. म्हणजे टोटल मिळतील 8,000 रुपये. आणि संतोष शेठ यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाला 500 सुद्धा आहेत. म्हणजे 8,500 मिळतील. आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. ओ माय गॉड. आणि इथे मात्र आता बक्षीस लागू झालेलं आहे. संजयजी कडू आणि दर्शनजी गोळे आपल्याला विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत आहे. आमचे पिंटे दादा देशमुख आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती. दर्शन गोळे साहेब आपण या. संजयजी कडू आपण सुद्धा या. खऱ्या अर्थाने 1 ते 4 नंबरच्या ट्रॉफीचं संजय दादा कडू आणि दर्शन गोळे यांच्याकडून मिळालेले आहेत. आता खऱ्या अर्थाने बक्षिसाची रक्कम पुन्हा एकदा वाढतीये. ऑलरेडी कल्पेशला 8,500 लागू झालेले आहेत. परंतु आता पुढच्या 2 चेंडूवरती अजून 2 षटकार आले तर मिळतील 5,000 अजून संतोष शेठ वालगुडे यांच्याकडून. आणि हा चेंडू येतोय का. आणि ओ माय गॉड. दरम्यान या चेंडूवरती मिळतायत 2 धावा. योगेश दळवी यांनी मात्र कल्पेश दळवीला त्यांच्या मोबाईल फोनवरती 5,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. स्क्रीनशॉट आमच्याकडे आलेला आहे. धन्यवाद. आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. सागर कदम. ओ माय गॉड. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर रिलीज झालंय मैदानामध्ये खऱ्या अर्थाने. ये कैच नहीं, ये मैच छोड़ा है क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज के लिए हवा है. ये ओवर नंबर 2 है तो चौथा यहां से आएगा. आणि या कॅच ड्रॉप साठी दुगाडे सर. हाँ 19 गेंदों में 32.
सतीश शेठ देशमुख आपल्याला विनंती या मुख्य मंचावरती. सागर कदम यांना या कॅश ड्रॉपसाठी राहुल आवासकर यांच्याकडनं 51 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि नवनाथ शेठ आवासकर यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक 151 रुपयाचा पारितोषिक आपल्याला लागू झालेला आहे. या दादा आपलं स्वागत आहे. चला बोलूया मैदानावरती पुन्हा एकदा. 32 धावांची आवश्यकता आहे अजून आणि इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू येतोय आणि इथे आता दुसरं षटक समाप्त होतंय. 2 षटकाची अंतिम धावसंख्या झाली ती 34. आता 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. सामना खऱ्या अर्थाने अजूनही बॅलन्स आहे. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं लीग स्टेज आहे, फायनलचा सामना आहे आणि 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. चॅम्पियन हे नाव आपल्या नावावरती नोंदवण्यासाठी मजा येणार यात काही शंका नाही. 3 षटक बाकी आहेत अजूनही. प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने अलॉट गर्दी पाहायला मिळते. माझी युट्यूबला खरंच विनंती असेल आपण या सगळ्या गोष्टी आपण कव्हरेज करायचे आहेत. संपूर्ण ग्राउंडला आपण कव्हरेज करायचं आहे, सगळ्या प्रेक्षकांना कव्हरेज करायचं आहे. आणि आता गोलंदाजी मार्फत गोलंदाज तिसरं षटक घेऊन येते रोहन मोरे वेगवान गोलंदाज आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा आता केडी आलाय खऱ्या अर्थाने कल्पेश दळवी. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. ना श्री वर्धविनायक जिंकलेला आहे ना समीरा फायटर जिंकलेला आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे खऱ्या अर्थाने. 18 चेंडू आणि 32 धावा. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. जोरात चेंडू जातोय. आर्या आलाय चेंडूच्या इथे. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. चांगला थ्रो मात्र पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने. पुन्हा एकदा स्ट्राईकला तर अक्षय नकाते ऑन स्ट्राईक. प्रत्येक षटकाला संतोष शेठ देशमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी मात्र संतोष शेठ देशमुख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नेक्स्ट बॉल. बॅटची एज लागले आणि इथे मात्र आता मात्र सागर कदम कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान अप्रतिम असा मात्र झेल टिपलाय आणि अक्षय नकाते मात्र इथे बाद होते. डीजे नाद एकच बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला या बैलगाडा शर्यतीने आणि आपल्या सुधागड तालुक्यातील संतोष शेठ देशमुख यांचा बाजी सुद्धा अक्षरशः सुधागड तालुक्याला वेळ लावतोय. काय पळतोय तुफान बाजी. महाराज सुद्धा पळतोय आपल्या सुधागड तालुक्यातील. तर आता नवीन बॅटर मैदान एंटर झालाय तो म्हणजे शिवा मस्कर. समीकरण आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 31 धावा. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर आलाय मैदानात शिवा मस्कर. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र चुकीला माफी नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फायनलच्या सामन्यामध्ये येत आहे 4 धावांसाठी चौकार. डीजे नक्कीच मी म्हणेल पुढचे 3 चेंडू अतिशय निर्णायक असतील. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय. दरम्यान भीर फिरतोय परंतु इथे मात्र चेंडू का हातात सापडत नाहीये. परंतु या चेंडूवरती मात्र मिळतायत 2 धावा मिळतायत. मॅच खऱ्या अर्थाने एअर टाईट झाले. आता मैदानामध्ये थोडंसं प्रेशर रिलीज झालंय. 2 धावा येत आहेत. अजूनही खऱ्या अर्थाने 25 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. येणारे 2 चेंडू हे निर्णायक चेंडू असतील दुगाडे सर.
हाँ निश्चित तौर पर, क्योंकि ये दो गेंदें अगर बॉलर ने अच्छी डाली तो आखिरी 2 ओवर में प्रेशर बढ़ेगा, प्रेशर क्रिएट होगा बल्लेबाजों के ऊपर। लेकिन अगर इन 2 गेंदों में कोई बड़ा हिट आता है तो रिलीज करेंगे प्रेशर। ये देखिए ये विकेट है यहाँ पे, और ये विकेट मिलता हुआ नजर आया। यहाँ से मैच बन सकता है फील्डिंग करने वाली टीम के लिए भी। आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा शिवा मात्र बाद होत आहे। समीकरण अजूनही तसंच आहे। शेवटचे आता 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची आवश्यकता आहे। बघा फायनलचा सामना फायनल सारखाच होतोय आता खऱ्या अर्थाने। प्रेक्षकांना सुद्धा आता या सामन्याचा आनंद घेता येते। घर बसल्या सगळेजण प्रेक्षक या एपेच स्पोर्ट माध्यमातून नक्कीच आपण ही स्पर्धा पाहताय। त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून मी स्वागत करतोय। इथे जमलेल्या सगळ्या खेळाडूंचं, सर्व क्रीडा रसिक, सर्व मान्यवरांचं सुद्धा मी इथे स्वागत करतोय। अतिशय जबरदस्त रंगतदार सामना मैदानात पाहायला मिळतोय। श्री वर्धविनायक 11 विरोधात समीरा फायटर्स। न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय रवींद्र म्हस्कर, आणि हा येतोय आता मात्र डॉट चेंडू। आता समीकरण असं आहे की शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 25 धावांची गरज आहे। मैच अभी भी बाकी है दोस्तों, मैच अभी भी बाकी है। 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे। फायनलचा सामना कोण होणार चॅम्पियन, समीरा फायटर्स की श्री वर्धविनायक 11? अनिल कोळे आपल्याला या मैदानाचा अभ्यास आहे, कारण आपण प्रॅक्टिस एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहात। जोपर्यंत हा डावखुरा फलंदाज, मी म्हटलं होतं चौथा षटक जे क्रुशियल असणार ते समोरच्या एंडमधून येणार, आणि ते जर 6 चेंडू हा जो फलंदाज आहे ज्याने लागोपाठ 3 षटकार मारलेत कल्पेश, तो जर स्ट्राईकला असेल तर बेनिफिट असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण वाऱ्याची जी दिशा आहे ती दिशा मात्र तिकडून इकडे वाहते। तर देसाईपाडा गावचे आमचे बापू काका अधिकारी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या। आपलं सुद्धा स्वागत आहे। बापू काका अधिकारी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या। आपलं सुद्धा स्वागत आहे। वळूया मैदानावरती 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे। खऱ्या अर्थाने चॅम्पियन कोण बनणार हे महत्त्वाचं आहे। अजूनही मॅच 50% ना श्री वर्धविनायक 11 सामना जिंकलेला आहे ना समीरा फायटर्स जिंकलेला आहे। मॅच अभी भी बाकी आहे दोस्तों, मजा येणार यात काही शंका नाहीये। आणि आता चौथं षटक घेऊन येते गोलंदाज, ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थाने श्री वर्धविनायक 11 संघाचा सागर कदम आणि राजेश दादा परदेशी आता नक्कीच जवळून पाहतायत। बक्षिसांचा वर्षाव होणार यात काही शंका नाहीये आता, कारण की सागर कदम 2022 ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे पर्पल कॅप होल्डर होते, बेस्ट गोलंदाज ठरले होते आणि या सीझन मध्ये सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे। आतापर्यंत त्यांच्या नावावरती 9 विकेट्स आहेत। आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर टॉप बॉलर मध्ये पर्पल कॅप 11 विकेट्स वरती आहे आतापर्यंत, आणि सागर कदम यांचे 9 विकेट्स आहेत। वळूया मैदानावरती 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे। पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू लागला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जोरात येतोय का, परंतु हा चेंडू जातोय 1 बाउन्स, 4 धावांसाठी आलाय। खणखणीत दणदणीत चौकार, ठोक डीजे। अकरा चेंडू आणि आता 21 धावांची आवश्यकता आहे। आठवावं लागेल सागर कदम यांना 2022 ची गोलंदाजी, आठवावं लागेल त्या काढलेला विकेट्स। स्लोअर चेंडू टाकला, इथे मात्र नक्कीच पंच आमच्याकडे वळताय। दोन्ही हात समांतर दर्शिला चेंडू येतोय, अवांतर स्वरूपात स्क्वेअर चेंडू, 1 धाव मिळते। आता 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे। आता मात्र नक्कीच थोडंसं प्रेशर रिलीज झालंय, प्रेक्षकांमध्ये सुद्धा प्रेशर रिलीज झालंय, मैदानात सुद्धा प्रेशर रिलीज झालंय। आता थोड्याच वेळामध्ये मैदानामध्ये सुद्धा आता एक नक्कीच मी म्हणेन सुसाट्याचा वारा सुद्धा येईल। अतिशय सुंदर चेंडू लागला, इथे मात्र राजकिरण जाधव पळतायत, परंतु 2 धावा इथे धावून काढलेले आहेत, 2 धावा आलेल्या आहेत। समीकरण आता असं आहे, धाव संख्या झाले 48। आता शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची आवश्यकता आहे। 10 चेंडू आणि 18 धावा।
प्रयत्न परिश्रम दोन्हीकडून होत आहेत. श्री वर्धविनायक 11 सुद्धा परिश्रम करतायत. समीरा फायटरचा कल्पेश दळवी मैदानात झुंज देतोय. 10 चेंडूने 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 29 धावांवरती खेळतोय. अतिशय जबरदस्त देखना फटका आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक जोरात धावत आलेला आहे. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय रुपेश पांचाल्याचं. 2 धावा मिळतील. मॅच बाकी आहे दोस्तो, मॅच बाकी आहे अभी भी. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 9 आणि धावांची गरज आहे. 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. ओके, इथे मात्र चुकी करताना दिसतोय सागर. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. कल्पेश दळवीने ठोकलाय षटकार. डीजे समीकरण आता असं आहे. धावसंख्या झाली ती 56 धावसंख्या झालेली आहे आणि आता 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच बाकी आहे. खऱ्या अर्थाने निर्णायक 2 चेंडू अजून येणं बाकी आहे. हे महत्वाचे 2 चेंडू आहेत खऱ्या अर्थाने. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता है. मैंने पहली बार टेंशन वाले मानुस को दूसरे को टेंशन देते हुए दिखाई दिया मेरे को. दोन धावा मिळत आहेत. धावसंख्या 56 + 2 58 धावसंख्या. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असेल. आता 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. फायनलचा सामना, फायनलचा सामना. आता मात्र नक्कीच थोडंसं प्रेशर रिलीज झालंय मैदानात. हा चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. दरम्यान आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु एका धावेवरती समाधान. 4थं षटक समाप्त. 4 षटकाची अंतिम मात्र धावसंख्या झाली ती समीरा फायटर्स या संघाची 59 धावसंख्या, 3 विकेट. आता शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बाकी आहे खऱ्या अर्थाने. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. देखना ही होगा बॉलर की प्राइस कौन लगाएगा, क्योंकि ये बॉलर को काफी मेहनत करनी पड़ेगी इस मैच को जीतने के लिए. पाणी घेऊन जायचं मैदानात लगेच. बघा या स्पर्धेचा नियम आहे, जर मॅच टाय झाली, बराबरी सुटली सुपर ओव्हर. तर सुपर ओव्हर होईल. क्या फाइनल सुपर ओवर बोला होगा? मजा आएगा अगर सुपर ओवर होता है तो. होगा तो नहीं ऐसा अंदाजा है, लेकिन होगा ऐसा दिल भी कहता है. 6 में 7. नहीं होगा भाई. 6 में 7. परली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व 11वे आणि या पर्वामधील फायनलचा सामना. चॅम्पियन हे नाव खूप मोठं आहे खऱ्या अर्थाने. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे आणि संघाचा महत्वाचा खेळाडू रोहन मोरेने मात्र चेंडू हातात घेतलाय. त्याच्यामध्ये क्षमता आहे या 7 धावा डिपेंड करण्याच्या. आणि समोर मात्र फलंदाज उभा आहे तो म्हणजे कल्पेश दळवी, जो वैयक्तिक खेळतोय. 13 चेंडू 40 धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र जातोय विकेट. ओ माय गॉड. डीजे
रस वाढलेली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, जर फायनलचा सामना ही पर्ली ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं हे आयोजन आणि फायनलचा सामना तुम्हाला आवडले असल्यास जाग्यावर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. मेहनत, परिश्रम, ध्येय या सगळ्या गोष्टी, चिकाटी या सगळ्या गोष्टी असणं गरजेचे आहे. न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय तो म्हणजे प्रीतम जाधव. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. रोहन मोरे मागच्या वर्षीचा सुपर हिरो ठरला होता, ज्याने 1 चेंडू 6 धावा असताना षटकार ठोकला होता. अतिशय सुंदर चेंडू, पंचांचा बोट येतोय उंच, पुन्हा एकदा येतोय विकेट. ओ माय गॉड डीजे. खऱ्या अर्थाने टाळ्या झाला पाहिजे, टाळ्या खऱ्या अर्थाने. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बघा, हा सामना जर जिंकून दिला समीरा फायटर्सला कुठल्याही खेळाडूने तर संघासाठी रोख रक्कम मिळतील 5,000 रुपये. रोहन मोरे मागच्या वर्षीचा हिरो होता. बॅटिंग करताना 1 चेंडू मध्ये 6 धावा ठोकून विन करून दिला होता आणि आता यंदा या वर्षी मात्र गोलंदाजी करतोय. होणार का परत एकदा चमत्कार? आणि इथे मात्र येतोय हा. मैदानात जायचं नाहीये, 7 धावांची गरज आहे. अल्पेश ओ माय गॉड. अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच टाय. टोटल आमच्याकडे बरोबर आम्हाला माहिती आहे किती रक्कम करायची आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. काय षटकार ठोकला, एक फलंदाज नाव समजलं पाहिजे. सुजल कालबोरने ठोकला. किशोर दादा कालबोर आमचे मामा खऱ्या अर्थाने, त्यांचे सुपुत्र सुजल कालबोर यांनी आज षटकार ठोकलाय आणि त्यांना रामदास अंदेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. काय षटकार ठोकलाय, युट्यूबने कव्हरेज केलेला आहे खऱ्या अर्थाने. एक लक्षात घ्या, प्रेक्षकांना विनंती आवर्जून फायनल सामना कोणीही जिंको हारो, मैदानात घेता स्टंपला कोणीही हात लावायचा नाहीये. संजय कडू यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मंदार काळबोर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे सुजलसाठी या षटकारासाठी. प्रेक्षकांना विनंती आहे, अजूनही सामना बॅलन्स आहे. मागे या जरा. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चला चेंडू द्यायचा मैदानात. जर सामना बराबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं, मी सांगतो इथूनच. समोरच्या टीमला वाटलं की 6 धावा पाहिजेत म्हणून जल्लोषामध्ये आतमध्ये आले होते. डोंट वरी, आम्ही समजू शकतो. तीन चेंडू आणि आता 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच टाय झालेली आहे. चला सर्वांनी मागे यायचं आहे. जयदत्त सगळ्यांनी मागे या. चला मैदानाच्या सगळ्यांनी बाहेर यायचं आहे प्लीज. 3 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे. सुरेश आंग्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे सुजलसाठी. अजूनही सामना बॅलन्स आहे. जर बराबरी सामना सुटला तर सुपर ओव्हर होईल.
आणि इथे मात्र सामना जिंकतोय समीरा फायटर्स ठरतोय चॅम्पियन. स्टंप ठेवायचे, सगळ्यांनी स्टंप जमा करायचे पहिले. दिले खऱ्या अर्थाने. पहिले स्टंप जमा करायचे ते कमिटीकडे. जयदत्त शेलार स्टंप घेऊन यायचे, तिन्ही पण घेऊन यायचे स्टंप कमिटीकडे जमा करायचे पहिले. अल्पेश आपले सुद्धा स्टंप पहिले जमा करा. बघा, जर युट्यूबवरती तुम्ही आपण पाहत असाल, सुजलचा भाऊक क्षण आहे, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आहेत. खऱ्या अर्थाने खूप मोठं भाऊक क्षण आहे. आपण स्क्रीनवरती पाहताय, खऱ्या अर्थाने वडिलांची आठवण इथे जागी झालेली आहे. किशोर मामांचं खऱ्या अर्थाने इथे आठवण येणारा हा क्षण आहे खऱ्या अर्थाने.